उत्तरकाशीमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। अनेक मोठ्याने वारा सुद्धा आहे आणि अनेक नागरिकांचं नुकसान झालंय। नागरिकांची अडचण सुद्धा झाली आहे। इथल्या स्थानिकांना दळणवळणासाठी तसंच इतर गोष्टींसाठी सुद्धा अडचणींचा सामना करावा लागतोय। श्रावण महिना हा आपल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी उत्तरकाशीमध्ये जोरदार पाऊस कोसळतो आणि हा पीक आवर आहे। या काळामध्ये उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली आहे। स्थानिकांचं नुकसान झालंय, मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे। त्या हानीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे। आपण जी दृश्य पाहतोय, जी ड्रोन दृश्य पाहतोय, त्यामध्ये एक मोठी वाली आपल्याला दिसते। डोंगर आणि घाटांचा हा प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी ढगफुटीमुळे मोठीच्या मोठी नदीच रस्त्यांवर आलेली आहे असं की काय जाणवते। त्या व्हॅलीमध्ये या पावसामुळे नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि अनेक घरं घेऊन ही नदी एका भागातून दुसऱ्या भागात जाते। आत्ताची दृश्य आहेत। जोरदार पाऊस आत्ता सुद्धा उत्तराखंडमध्ये सुरू आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। दुपारची दृश्य आहेत। नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। उत्तरकाशीमधली ही आजची दृश्य आहेत। इथे राहणारे जे स्थानिक आहेत त्यांना या पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन्स राबवलेली आहेत। अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचं काम सुद्धा सुरू आहे। अनेक रेस्क्यू टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। तसंच स्थानिक चांगले पोहू शकणारे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अडकलेल्या लहान मुलांना, वृद्धांना हॉस्पिटल्समध्ये किंवा सेफ ठिकाणी जिथे पाऊस नाहीये, जिथे पूर नाहीये अशा ठिकाणी हलवणं सुरू झालेलं आहे। महत्त्वाचं सामान एका ठिकाणून दुसरीकडे नेणं सुरू झालेलं आहे। कसं होतं की संततधार जेव्हा असते तेव्हा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत नाही, मात्र ढगफुटी झाली तर एकाच वेळी मोठा पाऊस एकाच भागामध्ये कोसळतो आणि त्यामुळे त्या भागामध्ये पूरसदृश दृश्य काही वेळासाठी होऊ शकतं। मात्र या काही वेळासाठी असलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात नुकसान त्या भागाचं होतं। त्याचप्रमाणे या ठिकाणी डोंगर असल्यामुळे त्या पाण्याला जायला, पाण्याचा निचरा व्हायला जागा नाही आहे। मात्र पाणी आपला मार्ग शोधतंय आणि आपल्या मार्गामध्ये अनेक घरं आणि अनेक संसार, अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून जाते। उत्तरकाशीमधली ही दृश्य आहेत। दरवर्षी श्रावण महिन्याच्या सुमारामध्ये इथे पाऊस कोसळतो आणि अनेकांचं नुकसान होतं। तेव्हा जेव्हा श्रावण महिना सुरू झाल्यावर आपल्याकडे काही प्रमाणात पाऊस कमी असतो, मात्र उत्तर प्रदेशात तेव्हा वारे सक्रिय असतात आणि त्यामुळे उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस कोसळत असतो। आत्ताची ही दृश्य आहेत उत्तरकाशीमधली। हा सगळा पाण्याचा लोंढा जो आहे अगदी काही वेळातच या पाण्याचा निचरा होईल, पण तोवर इथल्या घरांचं मोठं नुकसान झालेलं असेल, इथल्या रयतेचं, जीवांचं मोठं नुकसान झालेलं असेल। माणसांची अवस्था बिकट आहे। जिथे रेस्क्यू ऑपरेशन्स माणसांसाठी काम करतायत त्या ठिकाणी प्राणी आणि पक्ष्यांचं किती नुकसान झालं असेल हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे। दळणवळणावर याचा परिणाम झालेला आहे। एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे प्रकार आहे। उत्तरकाशीमध्ये एका ठिकाणी नीम म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे। तिथे अनेक साहसी पर्यटक येतात आणि प्रशिक्षण घेतात। त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। तेव्हा आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात उत्तरकाशीचं नाव भारतभरात घेतलं जातं आणि त्या ठिकाणी डोंगर, दऱ्या आणि अशा व्हॅली सुद्धा आहेत। त्या ठिकाणी ढगफुटी झाल्यामुळे अनेकांचे एकाच वेळी हाल झालेले आहेत। बरं, या पावसाची प्रतीक्षा होती का? हा पाऊस कोसळणाराचा अंदाज होता का? तर नाही। ढगफुटी म्हणजे एकाच वेळी मोठा पाऊस झालाय, त्यामुळे नदीमध्ये कशा प्रकारे पावसाचे, नदीचे आणि पाण्याचे लोंढे येत आहेत पाहू शकतोय। फक्त पाणी नव्हे तर गाळयुक्त पाणी येत आहे, त्यामुळे अट्टल पोहणाऱ्यांना सुद्धा त्रास होतोय। या गाळामध्ये माणूस पोहू सुद्धा शकत नाही अशी परिस्थिती या उत्तराखंडमध्ये झालेली आहे। आपण पाहू शकतोय गावातले जे रस्ते आहेत, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।